हॅलो, नमस्कार सगळ्यांनो. उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आहे ना आपण ओल्या राजम्याची सुकी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी बघा मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तेल घालून घेऊया. मी ना ओला राजमा आहे ना कुकरला लावून घेतला होता 10 मिनिटं. छान असं शिजलेला आहे. मीठ टाकून शिजून घेतलेला आहे. 10 मिनिटच ठेवलेला आहे. एका शेट्टीतच करून घेतलंय. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरं 1 चमचा, जिरे मोहरी तडतडून द्यायची आहे. कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण घालायचा आहे. थोडासा हिंग घालूया. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. मी आलं लसूण किसून घेतलेलं आहे. आता किसून घेताना ते लांब लांब होतं, ते छान लागतं. आता आपण त्यात बाकीचे मसाले घालणार आहोत. बघा, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद. हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. मग आपण शिजवलेला राजमा घालून घेऊया. आपण शिजताना थोडं मीठ घातलं होतं. आता पण थोडंसं घालायचं चवीनुसार. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. तर थोडा आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालतेय. आता त्याच्यावर झाकण ठेवूया 2 मिनिटं आणि शिजून देऊया. हे पहा, आपण चेक करूया. वेळ लागत नाही त्याला शिजायला, कारण आपण पहिलं 10 मिनिटं शिजून घेतलं होतं. हे बघा, छान अशी झालेली आहे. तुम्हाला जर माझी राजम्याची रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपली राजम्याची रेसिपी तयार. रेसिपी तयार.